शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे रविवार, तारीख आहे 19 जुलै. तर 19 जुलैला कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी आपण जर सकाळी 7 वाजता जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे. खास करून आपण जर इथे जुन्नर परिसर जर बघितला तर जुन्नर परिसरात देखील म्हणजे सकाळी रिमझिम पावसाची सुरुवात ही होणार आहे. आपण जर 12 वाजता जर बघितलं तर जुन्नर, मनसर, खेड, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे या भागांमध्ये पाऊस हा होणार आहे. आपण जर संध्याकाळी 6 वाजता जर बघितलं तर लोणावळा, कर्जत, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. लवसा, माणगाव, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, अलिबाग, पेण, कुळगाव, बदलापूर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, वसई, विरार, वडा, शहापूर हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर सासवड, त्याचबरोबर जेजुरी, पुणे, पिंपरी चिंचवड, लवसा, भोर, वाई, महाबळेश्वर, महाड, खेड, चिपळूण, त्याचबरोबर संगमेश्वर, लांजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, मालवण, त्याचबरोबर सावंतवाडी, घरकोटी हा जर परिसर जर आपण बघितला, रत्नागिरी, विजयदुर्ग, त्याचबरोबर देवगड हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये वातावरणामध्ये बदल होऊन या भागात पाऊस हा असणार आहे. आता आपण कोल्हापूर परिसर बघूया. कोल्हापूरमध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. आपण जर दुपारी जर बघितलं तर जास्त काय आपल्याला या भागात काय पाऊस काही दिसत नाही आहे. म्हणजे फक्त या भागात ढगाळ वातावरण असेल. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, निपाणी, त्याचबरोबर अंजनी, तासगाव या भागात देखील ढगाळ वातावरण असेल. ईश्वरपूरमध्ये देखील ढगाळ वातावरण असेल. इकडे जर आपण कराड, त्याचबरोबर विटा, मायनी हा परिसर बघितला तर रिमझिम पावसाने या भागात सुरुवात होणार आहे पावसाची. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर पंढरपूर परिसर जर बघितला तर पंढरपूर परिसरात देखील दिवसभर रविवारी 19 जुलैला पाऊस नाही आहे. पण 3च्या पुढे जर आपण बघितलं तर या भागात देखील चांगल्या म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर मोहोळ, वैराग, त्याचबरोबर तुळजापूर, सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट, त्याचबरोबर आपण जर इंदी हा जर परिसर बघितला तर या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. धाराशिव, तेर, औसा, लातूर, त्याचबरोबर शिरूर, अहमदपूर, उदगीर, त्याचबरोबर आपण जर नायगाव हा जर परिसर बघितला, निजामाबाद, तर या भागात देखील पाऊस हा असणार आहे. रिमझिम पाऊस सगळीकडेच म्हणजे आहेच. भोकरमध्ये देखील रिमझिम पाऊस आहे. नांदेडमध्ये, त्याचबरोबर बसमंतमध्ये देखील पाऊस आहे. पूर्णामध्ये देखील रिमझिम पाऊस आहे. परभणी, त्याचबरोबर शेलू, परतूर, त्याचबरोबर अंबड, जालना, गेवराई, पैठण, अमरापूर, पाथर्डी, घोडेगाव, गंगापूर, खिर्डी, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड, चाळीसगाव, पाचोरा, त्याचबरोबर अंबळनेर, चापोडा, जळगाव, जामनेर या भागात देखील म्हणजे रिमझिम पाऊस आहे. जास्त पाऊस नाही आहे. जास्त पाऊस आहे तर धरणगाव इथे पाऊस आहे. जळगावमध्ये देखील चांगला पाऊस हा होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस होणार आहे. आपण जर इथे बघितलं तर इथे आपण इथे बघू शकता वाशिम आहे, मेहकर आहे, जिंतूर आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, परळी आहे, अहमदपूर आहे, परतूर आहे. हा जर परिसर बघितला तर या भागात पाऊस हा असणार आहे. पण रिमझिम पाऊस आहे. जास्त पाऊस नाही आहे. अरणीमध्ये देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. आता इकडे आपण हिंगणघाट, वर्धा हा आता इकडे बघूया. आपण जर नागपूर, रामटेक, तुमसर, भंडारा, साकोली, गोंदिया हा जर परिसर बघितला, गडचिरोली, तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आता इथे उमरेडमध्ये रिमझिम पाऊस असेल. चिमूरमध्ये आता बघूया आपण अजून काही बदल आपल्याला जाणवतोय का. आपण जर चिमूरमध्ये बघितलं तर येथे देखील पाऊस होणार आहे. थोडं मागं पुढं होईल, फक्त रात्री होईल तिथे पाऊस. हिंगणघाट, वर्ध्याला देखील पाऊस आहे. रिमझिम पाऊस आहे. जास्त पाऊस नाही आहे. रविवारी 19 जुलैला आपण जर 4 वाजता जर बघितलं तर नागपूर, रामटेक, तुमसर, भंडारा, गोंदिया या परिसरात जोरदार पाऊस नाही. खास करून गोंदियामध्ये रेड अलर्ट आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे.
म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला बदल हा जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील 6 वाजता चांगल्या पद्धतीचा पाऊस होणार आहे. पैठण, त्याचबरोबर अंबड, बीड, पाथर्डी, अहिल्यानगर परिसर. अहिल्यानगरमध्ये आता घोडेगाव आहे, घोडेगावमध्ये देखील रिमझिम पाऊस होणार आहे. आपण बघूया रात्री काही बदल आपल्याला अजून जाणवतोय का. आपण जर राहुरी परिसर बघितलं, राहुरीमध्ये रिमझिम पाऊस आहे. श्रीरामपूर, लोणीमध्ये देखील रिमझिम पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर गंगापूर, खिरडी, वैजापूर, कोपरगाव, येवला हा परिसर जर बघितला येथे देखील रिमझिम पाऊस आहे. कन्नडमध्ये देखील रिमझिम पाऊस आहे. नांदगावमध्ये आता आपल्याला 5 वाजताचं कोरडं वातावरण दिसत आहे. इथे बघूया आपण रात्री 12 वाजता काही बदल आपल्याला जाणवतोय का. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, सटाणा, नामपूर, त्याचबरोबर निफाड, दिंडोरी, नाशिक, सिन्नर हा जर परिसर बघितला तर रिमझिम पाऊस हा दुपारपासूनच म्हणजे रविवारी 19 जुलैला दुपारनंतर 2च्या नंतर या भागात रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर इथे जर पेठ परिसर बघितला तर इथे देखील पाऊस हा होणार आहे दुपारनंतर. जास्त पाऊस नाही आहे पण रिमझिम पाऊस आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस आहे. त्याचबरोबर वडा, शहापूरमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा पाऊस हा होणार आहे. अकोल्यामध्ये देखील रिमझिम पाऊस असेल. संगमनेरमध्ये देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर शहापूर, वडा, खंडाळा हा परिसर बघितला तर या भागात देखील पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर वसई, विरार, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कुळगाव, बदलापूर, कर्जत, पेण, अलिबाग, नागठाणे, लोणावळा, लवसा, माणगाव, महाड हा जर आता इथे माणगाव, नागठाणे, मुरुड, जंजिरा हा परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस आहे, रिमझिम पाऊस. खास करून इथे जर आपण महाड जर परिसर बघितला इथे आपण बघू शकता जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. तर म्हणजे इथे मंडणगडमध्ये हरिहरेश्वर, श्रीवर्धन हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस होणार आहे. दाभोल, गुहागरमध्ये देखील पाऊस असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज जर सविस्तर बघितला तर एकंदरीत जर बघितला तर बऱ्याचशा भागांमध्ये रिमझिम पाऊस आहे, काही ठिकाणी मध्यम पाऊस आहे, काही भागात जोरदार स्वरूपाचा देखील. गोंदियामध्ये रेड अलर्ट आहे, म्हणजे जास्त प्रमाणात त्या भागात देखील पाऊस होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा रविवारी 19 जुलैचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे रविवारी दिवसभरामध्ये वातावरण कसं असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपण कोणत्या गावामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.